नमस्कार. आज मी तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त लागणारी साखर गाठी करून दाखवणार आहे, तेही 2 पद्धतीने अगदी सोप्यात सोपी. त्याआधी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे अशा नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. बघा, इथे मी एक प्लेट घेतली आणि त्याला थोडंसं तूप लावून घेते. अगदी थोडंसं तूप लावून सगळीकडे पसरवून घेत आहे. तूप याच्यासाठी लावायचं की या प्लेटमध्ये मी गाठी तयार करणार आहे. तूप लावल्यामुळे गाठी खाली चिपकणार नाही, त्या पटकन निघतील, म्हणून सगळीकडे तूप पसरवून घेतलं. आता घेतला एक जाडा दोरा. आपल्याला इथे दोरा जाडाच वापरायचा आहे, बारीक दोरा वापरायचा नाही. आता हा दोरा असा सेट करून घेत आहे आणि त्याच्यावर आपल्याला गाठी टाकायचे. पाक व्हायच्या आधी ही तयारी करून घ्यायची आहे, जेणेकरून पाक झाल्यावर गडबड होणार नाही. आता आप्पे पात्रातसुद्धा मी गाठी तयार करून घेत आहे. त्यासाठी सगळ्या खाच्यांमध्ये अगदी थोडं तूप टाकून घेत आहे आणि ते सुद्धा पसरवून घेत आहे. आपल्याला तूप इथेही व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे यातल्या सुद्धा ज्या आपण गाठी तयार करणार आहोत त्याही सहज निघतील. बघा, अशा प्रकारे मी सगळं तूप पसरवून घेतलेलं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला जाडाच दोरा घ्यायचा आहे आणि सगळ्या खाच्यांमध्ये तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. साच्यांमध्ये सगळा दोरा व्यवस्थित गेला पाहिजे याची खात्री करून घ्यायची आणि त्याच्यावरच आपल्याला गाठीसुद्धा टाकायच्या आहे, म्हणजे सगळ्या गाठी व्यवस्थित त्या दोऱ्यावरती बसल्या गेल्या पाहिजे. बघा, अशा प्रकारे जसे तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे तशाप्रमाणे दोरा अगदी सगळ्या साच्यांमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आता घेतला एक पॅन, त्यामध्ये मी टाकते साखर इथे मी 2 वाटी वापरलेली आहे, कारण मी 2 प्रकारच्या गाठी तयार करून दाखवणार आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे पाणी. त्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलं आहे आणि त्याला सगळे मिक्स करून घेत आहे. पाणी खूप नाही वापरायचं आहे, फक्त साखर बुडेपर्यंतच पाणी वापरायचं आहे. त्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि ज्यामध्ये साखर टाकली होती पाण्यामध्ये ती सगळी मिक्स करून घ्यायची. साखर इथे सुरुवातीला सगळी मिक्स करून घ्यायची, म्हणजे पाकही व्यवस्थित तयार होईल. आता बघा, अशा प्रकारे साखर मी मिक्स करून घेत आहे. हा पाक व्हायला फारसा वेळ लागत नाही, कारण आपण इथे जास्त पाणी वापरलं नाही, फक्त थोडंसं पाणी वापरल्यामुळे पाक पटकन तयार होतो. साखर आता अशी विरघळत आलेली आहे आणि पाकही लवकर तयार होईल. बघा, भरपूर अशी साखर मिक्स झालेली आहे आणि पटकन हा पाक तयार होतो. आता पाकाला बुडबुडे यायला लागले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चम्मच दूध. दूध घातल्यामुळे जी मळी तयार होते पाकामध्ये ती पटकन बाहेर येईल आणि पाक पांढरा शुभ्र होईल आणि आपण जी साखर गाठ तयार करणार आहोत तीही पांढरी शुभ्र होईल. बघा, दूध टाकल्यामुळे पटकन असा फेस आलेला आहे, म्हणजे मळी वरती आली आहे. आता ही मळी आपल्याला बाहेर काढून घ्यायची. मी ही थोडी मळी बाहेर काढून घेते. एका प्लेटमध्ये ही मळी चमच्यानी वरची काढून घ्यायची आहे. बघा, व्हिडिओमध्ये जसे दाखवत आहे तशी सगळी मळी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. पाकामध्ये दूध टाकल्यामुळे पांढरी शुभ्र अशी साखर गाठ तयार तर होईल, शिवाय ती खुसखुशीतही होईल. त्यामुळे शक्य होईल तेवढी आपल्याला इथे मळी काढून घ्यायची आहे आणि मळी काढल्यामुळे हा पाक बघा किती पांढरा शुभ्र तयार होत आहे. आता याला बुडबुडेही भरपूर प्रमाणात आलेले आहे. जवळपास हा पाक तयार होत आलेला आहे. आता हा पाक तयार झाला आहे. ओळखायचं कसे, तर आपण एका पळीमध्ये हा पाक घ्यायचा आहे आणि बोटांनी पाक चेक करून बघायचा आहे. आता बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बोटाला थोडासा पाक हाताला लावून घ्यायचा आहे आणि असा तार तुटतंय की ते बघायचा. बघा, इथे तार भरपूर प्रमाणात तयार झाला आहे, म्हणजे हा पाक तयार झाला. जर तुम्हाला तसं समजत नसेल तर एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर असे 2-3 ड्रॉप टाकून बघायचे. सगळीकडे हे पसरत नाही, म्हणजे एका जागेवर व्यवस्थित तो पाक बसलेला आहे. त्याचे छान असे ड्रॉप तयार झाले आहे, म्हणजे हा आपला पाक इथे तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि पाक खाली काढून घ्यायचा आहे. सर्वात आधी मी आप्पे पात्राला तूप लावून घेतलं होतं आणि दोराही टाकून घेतला होता. त्याच खाच्यामध्ये आपल्याला थोडा पाक टाकून घ्यायचा आहे. इथे खात्री करायची आहे की आपला जो आपण दोरा टाकला होता तो व्यवस्थित पाकामध्ये बुडतोय की नाही, म्हणजे गाठीला तो दोरा व्यवस्थित राहील. उरलेल्या खाच्यांमध्येही मी थोडा पाक टाकून घेतला आहे. ही साखर गाठ सेट व्हायला फारसा वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटामध्ये सेट होऊन येते. आता हे आप्पे पात्र आपल्याला सेट होण्यासाठी थंड होऊ द्यायचं आहे. आता जे आधी आपण प्लेट तयार करून ठेवली त्याच्यामध्ये सुद्धा मी कलरफुल गाठी तयार करून घेत आहे. त्यासाठी इथे रेड कलरचा लिक्विड फूड कलर वापरला आहे. तुम्ही पावडर कलरसुद्धा वापरू शकता. मी अगदी 2-3 थेंब टाकले आहे
आणि तो पाक छान व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता जी आपण प्लेट तयार करून घेतली होती त्यामध्ये जो दोरा टाकून घेतला त्यावर सुद्धा थोडा हा पाक आपण टाकून घेत आहे, म्हणजे इथे आपली रंगीत साखरगाठ तयार होत आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे थोडा पाक टाकून घेत आहे। हेही आपल्याला जे आपण प्लेटमध्ये रंगीत अशी साखरगाठ तयार करून ठेवली आहे तीही 10 मिनिटात सेट होईल। आता ही साखरगाठ सेट होईपर्यंत आपल्याला जे आपण आप्पे पात्रामध्ये सुरुवातीला करून घेतली होती ती बघून घ्यायचे सेट झाली आहे की नाही। आता ही थंडही झाली आहे आणि सेट झाली आहे। आता तूप लावल्यामुळे ती पटकन निघून येईल, याला त्रास होणार नाही। बघा चमच्याने मी काढून बघते आहे, अगदी सहज निघत आहे आणि आप्पे पात्रामुळे सगळ्या साखरगाठींना एकसारखा आकारही आलेला आहे। पाकामध्ये दूध टाकल्यामुळे अगदी पांढरी शुभ्र अशी तयार झाली आहे ही साखरगाठ आणि आप्पे पात्रामुळे ती एकसारख्या आकारात तर तयार झाली आहे आणि निघायलाही अगदी सोपी आणि पटकन निघत आहे। आता बघा मार्केटपेक्षा ही किती छान दिसते ही एकसारखी साखरगाठ, तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये। आता ही आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि जी आपण प्लेटमध्ये तयार केली होती तेही दाखवत आहे। बऱ्याच घरांमध्ये आप्पे पात्र हे नसते तेव्हा त्यांनाही ऑप्शन असावा म्हणून मी प्लेटमध्ये सुद्धा तयार करून दाखवली। ते आपण पांढरी आधी करून घेतली होती, तर कलरफुल कशी तयार करायची ती आपण प्लेटमध्ये जी दाखवणार आहे। आता ही पांढरी साखरगाठ मी एका मोठ्या प्लेटमध्ये ठेवून घेतली आणि आपल्याला ती साखरगाठ कलरवाली तयार झाली आहे की नाही तेही बघायचं आहे। बघा इथे जी आपण आधी लावली होती कलरवाली तीही सेट झालेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने तीही तूप लावल्यामुळे अगदी पटकन निघत आहे, खाली बिलकुल चिपकलेली नाही आहे आणि यांचाही आकार सगळा एकसारखा झालेला आहे। दोऱ्यामध्येही ती व्यवस्थित सेट झालेली आहे। बघा तयार झाली आहे ही कलरफुल साखरगाठ सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। तुम्हाला आज दाखवलेल्या दोन्ही पद्धतीमधली कुठली पद्धत आवडली ती कमेंट करून नक्की सांगा आणि दोन्ही साखरगाठ कशा वाटल्या तेही सांगा। बघा घरच्या घरी मार्केटपेक्षाही उत्तम आपण साखरगाठ आज तयार करून पाहिली आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशा नवीन रेसिपी सहज पाहता येईल। आता येणाऱ्या गुढीपाडव्यालाही तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे साखरगाठ नक्की तयार करून पहा। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं आनंदाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। बघा किती छान तयार झालेल्या ह्या गाठी, यातली कुठली पद्धत तुम्हाला आवडली आणि कुठली सर्वात सोपी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।